तुला हे जग सोडून जावंच लागणार. आधी आधी तुझा गळा दाबून तुला मारून टाकतो, मग इथेच फासावर लटकवतो. सगळ्यांना वाटेल तू आत्महत्या केलीस. प्रश्नच नसते. गोवर्धन 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 गोवर्धन, तुम्ही गोवर्धन, तू गंगाच्या मृत्यूची नाही, स्वतःच्या विनाशाची तयारी करतोयस. आज खरं काय आणि खोटं काय हे समजल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मला दिसलं तेच गावकऱ्यांनी बघितलं तर फार मोठी समस्या होईल. दरवाजाला बाहेरून कडी नाहीये, मग दरवाजा उघडत का नाहीये? आले. मार्तंड महाराजांचा डाव यशस्वी झाला. आता गावकरी आत येतील आणि मग उद्या सकाळपासून अक्कलकोटात एकच चर्चा असेल, स्वामींची बदनामी. हे काय चाललंय? आतून बंद केलं असेल, पण आत तर बाजूला हो. मी बोललो होतो ना, बोललो होतो ना मी आतमध्ये कोणी नाही म्हणून. तुम्ही आम्हाला आतमध्ये का जाऊ देत नाही? नक्की काय लपवताय? मार्तंड, तुम्ही इथे काय करताय? इथे तर स्वामी होते ना. मार्तंड, बोला ना. स्वामी 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 कुठे गेले? स्वामी स्वामी मार्तंड, बोल ना. इथे काय करताय? मार्तंड, तुम्ही आत कसे आलात? बोला ना काहीतरी. मार्तंड, बोला ना. स्वामी पण नाही. स्वामी कुठे गेले? स्वामी तर इथेच होते. दरवाजा तर बंद आहे. मग हे आत कसे आले? नाही नाही नाही, बाहेर गावकरी आहेत. गावकऱ्यांनी मला मार्तंड सोबत पाहिलं तर मार्तंडाची बदनामी होईल. नाही 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 नाही, मार्तंडाची बदनामी होईल. नाही, मार्तंड बोल ना, बोला ना. मार्तंड, तुम्ही बोलत का नाही यार? हे काम बोलत नाहीये. इथे तर स्वामी उभे होते आणि अचानक गेले कुठे? बाहेर दरवाजा पण बंद आहे. मार्तंड, तुम्ही आतमध्ये कसे आला? तुम्ही बोलत का नाही यार? अरे काय तमाशा चालवलाय तुम्ही? मी सांगितलं ना आतमध्ये कोणी नाही म्हणून. तुम्ही जा, परत जा. जा परत तुम्ही. हे काय चाललंय? आत स्वामी होते ना, मग गुरुदेव एवढे का घाबरले? अरे बोललो ना मी, परत जा म्हणून. तुम्ही काय गडबड चालली रे इकडे? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी इथे भगवती सोबत आत स्वामी दिसायला हवेत, तर मी का दिसतोय? स्वामी बाहेर कसे आले? स्वामी, हा संपत सांगत होता की तुम्ही ह्या घरात आहात म्हणून. हा संपत तुमच्यावरती कसले तरी आरोप करणार होता आणि स्वामींचं खरं रूप दाखवतो म्हणत होता. काय रे, काय बोलताय ते? आणि काय सांगणार होतास तू आमच्याबद्दल? नाही नाही नाही, मी नाही.
त्याचा काहीतरी गैरसमज झालाय. तसं काय नाही, तो गोंधळला असेल. नक्की ना? अरे आता तरी जा, काहीतरी गैरसमज झाला असेल. निघा. क्षमा असावी स्वामी. सदानंद, प्रत्येकाला आम्ही चुका सुधारण्याची संधी देत असतो, तशी तुलाही दिली होती. प्रत्येक संधीची एक मर्यादा असते. देव क्षमा करतो, पण कर्म हिशोब ठेवतो. त्या संधी आता संपत आल्या आहेत. तुम्ही तुमच्याच हाताने तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. स्वतःला विनाशाकडे ढकलत आहात, आणि तेच आम्ही तुला दाखवत आहोत. आणि तिकडे त्या गोवर्धनला सुद्धा. गोवर्धन, चुका सुधारायच्या असतात, चुकांची पुनरावृत्ती करायची नसते. पाप लपवलं म्हणून संपत नाही, पुन्हा ते समोर येतात. आम्ही तुला चुका सुधारायची, प्रायश्चित्त घ्यायची शेवटची संधी देतोय. सगळ्यांसमोर तुझा भूतकाळ उघड कर. गंगाला ज्या न्यायासाठी आम्ही इथवर घेऊन आलोत, तो न्याय पूर्ण होऊ दे. ही संधी सोडलीस तर विनाशासाठी तयार राहा. न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो मिळतोच, तो मिळतोच, तो मिळतोच, तो मिळतोच, तो मिळतोच, तो मिळतोच. आणि हो, गंगेच्या आयुष्याचं काही बरं वाईट करण्याचा विचार मनात आणण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव. सून जशी लक्ष्मीचं रूप असते, तसंच ती दुर्गेचंही रूप असते. घरात समृद्धीही आणते आणि अन्यायाचा अंतही करते. पटत नसेल तर अनुभव घेऊन बघ. स्वामी, मला असा भास का झाला? स्वामींच्या जागी मार्तंड महाराज कसे दिसले? हे नेमकं काय घडतंय माझ्यासोबत? भगवती, हा ऊस बघितलास? हा रागाने खाल्ला काय किंवा प्रेमाने खाल्ला काय, त्यातून येणारा रस हा गोडच असतो. हो स्वामी. आमचंही तसंच आहे भगवती. तुम्ही आमची भक्ती रागाने करा, लोभाने करा, प्रेमाने करा, स्वार्थाने करा, आम्ही ती भक्ती स्वीकारतोच. प्रकाश देताना सूर्य भेदभाव करत नाहीत, तसंच भक्ती स्वीकारताना संतही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भक्ती आणि स्वार्थ याच्यात एक बारीक रेषा असते. भक्ती मुक्तीकडे घेऊन जाते आणि स्वार्थ अधोगतीकडे. तुला काय वाटतं? तुझं काय चाललंय हे आम्हाला कळत नाही का? आम्हाला माहित नाही? भगवती, आम्हाला पहिल्या दिवसापासून सगळं माहिती होतं. माणूस जगाला फसवू शकतो, पण गुरुला नाही. कारण गुरु डोळे नाही, अंतःकरण वाचतो. हे डोल मी माझ्या मुलीसाठी बनवलं आणि माझी अशी खूप इच्छा आहे की येत्या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या हाताने तिच्या कानात घालावेत.
ते कोण होते आणि कोणाच्या पायावर डोकं ठेवलं होतं मी? त्यांचा माझ्या स्वप्नाशी काय संबंध आहे? हे घ्या. आई बाजारात गेली होती ना, तर तुमच्यासाठी नवीन साड्या घेऊन आली आहे. म्हणजे मी इथेच राहायचंय? तुम्हाला त्या सराफाला शोधायला जायचं होतं ना, आज जायचं का आपण? ही घे तुझी अमानत, सांभाळून ठेव. तुम्ही तयार व्हा ना, मी बाहेर थांबतो. हा, थैली? काय झालं? ती थैली कुठे आहे? त्यांनी मला जी थैली दिली होती ती माझ्या हातात होती, पण आता नाही दिसत आहे. थैली कुठे गेली? अहो असेल इथेच कुठेतरी. नाही, ती माझ्या हातातच होती. आता कुठे गेली? ती थैली मिळणं गरजेचं आहे. अहो ती एकमेव गोष्ट होती ज्याच्या माध्यमातून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. कुठे गेली असेल ती थैली? नाही. तुम्ही अंथरुणात पाहिलं का? इथेच कुठेतरी असेल, नीट शोधा. नाही, इकडे नाही दिसत आहे. ती थैली कुठे गेली? ती थैली मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला आठवतंय का तुम्ही झोपताना कुठे ठेवली होती ते? हो, माझ्या हातातच होती. मी जवळ घेऊन झोपले होते. पण आता कुठे गेली? ती थैली मिळाली पाहिजे. आता काय करू मी? कुठे गेली असेल ती थैली? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची एकच आशा होती, ती हरवली का? गंगा, तू ज्या प्रवासाला निघाली आहेस तो प्रवास सोपा नाहीये. प्रश्नांचा मागोवा घेताना माणसाच्या प्रवासात अडथळे जास्त येतात आणि तुझ्या प्रवासात ते अडथळे येणारच. कारण तू उत्तरांचा प्रवास नाही, न्यायाचा मागोवा घेतेस. जिथे सत्य उघड होणार असतं तिथे खोटं सर्वात जास्त तडफडतं. गंगा, तुझा प्रवास पूर्ण होणं हे कोणासाठी तरी धोकादायक आहे. तो कोण आहे हे तुला हळूहळू कळेलच. तो गोवर्धन आहे. काल रात्री त्यांनी तुझा जीव घेतला नसला तरी तो तुला अडवण्याचा प्रयत्न करणारच. आणि पापाला शिक्षा जितकी जवळ दिसायला लागते तितका तो विवेकापासून दूर जायला लागतो. पण त्याला हे माहिती नाहीये की ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याची वाट अडवणं तितकंसं सोपं नाहीये. हे ढूल नर्मद म्हणाली होती हे गावातल्या एका सराफाने बनवलंय. हे ढूल कोणाचं आहे हे आता माझ्या लक्षात आलं. हे हिच्याकडे असता कामा नये. हे ढूल घेऊन ती जर सराफाकडे पोहोचली तर हिला तिचं सत्य कळू शकेल आणि मी असं होऊ देणार नाही. ही थैली
ही जर गंगाच्या हातात राहिली असती तर माझ्यासाठी संकट ठरली असती. इतक्या वर्षानंतर हे पुन्हा माझ्यासमोर कसं आलं? मी तर समजलं होतं की सगळं संपलं, सगळं मागे पडलं. बाप हे सावलीसारखं असतंय, प्रकाश पडला की समोर येऊन उभं राहतंय. नाही, हे पुन्हा घडू शकत नाही. मी हे पुन्हा होऊ देणार नाही. तुझ्या प्रश्नांची उत्तरं, तुझं सत्य आणि माझा भूतकाळ हे सगळं या छोट्याशा थैलीत बंद आहे. जर पुरावाच राहिला नाही तर प्रश्न सुरणार नाही. ना रहेगी बास ना बजेगी बासरी. आता शोध घे गंगा, कशाचा घेतेस ना तेच बघ. गोवर्धन, तुला वाटतंय तू जसे डूल भिरकवलेस तसंच तू केलेली पापही तू भिरकवून देशील आणि तुझी सुटका होईल, पण तसं होणार नाहीये. वस्तू फेकून देता येते पण कर्म नाही, आणि कर्म हे सावलीसारखं असतं, ते तुमच्या मागे चालत राहतं. उजेड कमी जास्त झाला तरी सावली तुमची साथ सोडत नाही. पापक्षालन करायचे दोनच मार्ग आहेत. पहिलं प्रायश्चित्त, चूक मान्य करून मनापासून पश्चाताप करणं आणि स्वतःच्या कर्मांचा भार स्वतः उचलणं, पण ते घ्यायला तू अजूनही तयार नाहीस. आणि दुसरा मार्ग म्हणजे शिक्षा. जिथे प्रायश्चित्त नाकारलं जातं तिथे शिक्षा अनिवार्य ठरते, आणि तू स्वतः तुझ्या शिक्षेची वेळ जवळ आणतोयस. तू तुझी वाट बदलणार नाहीस हे आम्हाला दिसतंय. आता आम्हाला बघायचंय आमची भगवती चुकीच्या वाटेवर चालली आहे, ती तिची वाट बदलते का? चुकीची वाट सोडण्यासाठी एक क्षणही पुरतो, पण हट्टच जर धरला तर आयुष्यही अपुरं पडतं. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे कसं शक्य आहे? मोगऱ्याच्या गजऱ्याला चाफ्याच्या फुलांचा सुवास. मला असे भास का होत आहे? स्वामींच्या जागी लहान बाळ का दिसतंय? इथे तर स्वामी होते ना? हे सारखं सारखं माझ्यासोबतच का घडतंय? तुझं काय चाललंय ते आम्हाला कळत नाही का? आम्हाला माहित नाही. भगवती, आम्हाला पहिल्या दिवसापासून सगळं माहिती होतं. माणूस जगाला फसवू शकतो पण गुरुला नाही.
स्वामी म्हणाले होते की त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यापुढे काहीच बोलले नाही. त्यांना माझ्याबद्दल आणि मार्तंडाबद्दल काही कळलंय का? की स्वामींना फक्त संशय आलाय आणि अंधारात दगड मारून बघितला की मी स्वतःहून काय बोलते ते पाहण्यासाठी. जाऊ दे, मी काही जास्तच विचार करते. भगवती, मी आल्या दिवसापासून बघते तुझ्याकडे. नाही, तू रोज एवढी तयार होतेस, एवढा नट्टापट्टा करतेस का ग? तुझ्या लक्षात आहे ना, तू तुझ्या नवऱ्याच्या घरी राहत नाहीयेस, इथे स्वामी स्थानावर राहतेस. त्यामुळे आचरण कसं एकदम साधं सात्विक हवं आणि विचारही सात्विक हवेत बरं का. आणि काय आहे भगवती, जिथे भक्ती असते ना तिथे हा असा देखावा नसतो. हो का? कपिलाताई, तुम्ही मला शिकवू नका मी काय करायचं ते. स्वामी काय बोलत नाहीत आणि तुम्ही का बोलता? तेच तर भगवती, अगं स्वामी कधीच काही बोलत नाही, पण वेळ आली ना की बरोबर धडा शिकवतात. आणि काय ग, तुला काय वाटतं, असा नट्टापट्टा करून तयार होऊन स्वामींच्या मागे पुढे आपण फिरलो आपलं काम झालं का? आज इतकी वर्ष स्वामी स्थानावर राहतेय, मला याची नक्की खात्री आहे की स्वामी तुला धडा शिकवण्याची तयारी निश्चित करत असते. ते आमचं आम्ही बघून घेऊ. हो, आपलं आपण बघून घेऊ. ज्याला धडा शिकवण्याची गरज असते त्याला आम्ही धडा शिकवतो आणि ज्याला समजावून सांगायची गरज असते त्याला समजावून सांगतो. स्वामी मग हिला धडा शिकवणार की समजावून सांगणार? भगवती, तुला काय वाटतंय? अख्खं घर पालथं घातलं मी, तरी ती थैली मला कुठे मिळाली नाही. कुठे गेली असेल आता? बरं, असंही नाही की घरात चोरी झाली, चोरी पण नाही झाली आणि नुसते डूलच का कोणी नेईल? गंगा, तुम्ही जास्त विचार करू नका. आता आपण स्वामी स्थानावर चाललो आहोत ना. स्वामी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. सगळ्या समस्यांवर उपाय तिथेच सापडेल आपल्याला. आणि एक दार बंद झालं म्हणून काय झालं? स्वामी दुसरा दरवाजा नक्की उघडतील. जिथे माणसाचे उपाय संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींना सगळ्यांचीच काळजी असते. बरं, चला. हे हे पोरांनो, इकडे या जरा. इकडे. हो, आलो आजोबा. ये ये. पोरा, वय झालं, लांबण वडता येत नाही. जरा पाणी काढून देतो का? हो, देतो काढून. दे, हा, बाळ, दे. लय उपकार होतील तुझे बाळ. काय ग पोरी, तुला कसली एवढी चिंता लागलीये? काही नाही हो आजोबा, माझी एक वस्तू हरवली आणि मी त्याच विचारात आहे. ए पोरी, काळजी करू नको. हा, तू आता अक्कलकोटात आली आहेस, इथं सगळ्या गोष्टी सापडतात. एकदा स्वामींचं नाव घे मनापासून, बरं का? हा हा, बघ सापडते की नाही. हा, अगदी बरोबर बोललात. मलाही आहे अनुभव. हा हा, बघ बघ, आहे ना. हा. श्री स्वामी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अहो थांबा. काय झालं? बघितलं, तुम्ही स्वामींचं मनापासून नाव घेतलं तर आला ना तुम्हाला ही अनुभव. श्री स्वामी समर्थ. पण ही थैली या विहिरीत कशी आली आणि कोणी आणि का फेकली असेल? ही आपली गोष्ट मिळाली ना, मग उगाच नको त्या प्रश्नांच्या मध्ये पडायचं नसतं ग पोरी. तुला जे हवं होतं ते सापडलंय ना. अगदी बरोबर बोलतात आजोबा. आपल्याला डूल सापडलंय ना, मग आता आपण त्या सराफाला शोधायला निघूया. पण तो सराफ सापडेल ना आपल्याला? सापडतील पोरी, सापडतील. अक्कलकोट मध्ये सगळ्या गोष्टी सापडतात. काळजी करू नको. जा तू, जा जा. येतो आजोबा. या या. घाबरू नकोस, आम्ही तुला समजावून सांगू. शिक्षा माणसाला घाबरवते आणि समज माणसाला बदलवते. भगवती, यातले चांगले आंबे काढ बघू. भगवती, अगं कसला विचार करतेस? स्वामींनी सांगितले ना, मग त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. जा, आंबे निवडून घे. हो, तसंही स्वामींच्या प्रत्येक कामात तुला पुढे पुढे करायची सवय आहे ना. मध्ये आता स्वामींना चांगले आंबे निवडून दे. हो हो, पाहते स्वामी. दयाताई, स्वामींनी आंबे निवडायला का सांगितले असतील? अहो, तुम्हाला माहिती आहे ना, स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ असतो. बघूया आज कुठला धडा शिकायला मिळतोय आपल्याला. स्वामी, हे आंबे चांगले आहेत. गया, हे आंबे कापून बघ बघू. हो स्वामी. भगवती, सगळे आंबे चांगले आहेत की. कपिले, हो स्वामी. आता यातले उरलेले आंबे कापून बघ.
स्वामी हाही आंबा खराब निघाला. स्वामी दोन्ही आंबे खराब निघाले. भगवती, चांगली फळं नासलेली फळं अचूक ओळखता येतात की तुला? हो स्वामी, सहज कळतं ते. पण मग माणसं ओळखण्यातच गल्लत का झाली तुझी? म्हणजे माणसं का ओळखता येत नाहीत तुला? अगं, जो आंबा तुला हवा आहे तो चांगला आहे की नासका आहे हे तपासलंच नाहीस तू. भगवती, फळाची गोडी बाहेरून कळत नाही, तसंच माणसाच्या आत काय दडलंय हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत नाही. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते आणि गोड वाटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली नसते. गळते स्वामींना नेमकं काय सुचवायचंय? कळेल.